जय भीम, जय शिवराय, जय संविधान। आज सातारा जिल्ह्यामध्ये 2026मध्ये 135वी जयंती अत्यंत चांगल्या पद्धतीने सजावट, डेकोरेशन, त्याच्यानंतर सातारा शहर सगळं पूर्ण भरलेलं आहे। आणि विशेषतः म्हणजे सातारा नगर परिषदेने ह्यावेळी जे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळ जे संसद भवन केलेलं आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे। त्यांचे बी मी आभार मानतो, कारण की जिथून म्हणजे आम्ही चळवळीची सुरुवात 2015-16 पासून केलेली होती, परंतु अशा पद्धतीचा कोणी देखावा केलेला नाही। आणि एवढं म्हणजे आता आपण ज्योत काढतो, नगरपालिका ज्योत काढते व विविध कार्यक्रम करते, परंतु ह्यावेळेस जे बाबासाहेबांना जे संसद भवन देऊन एक जो त्यांनी मोठ्या पद्धतीने देखावा केलेला आहे, म्हणजे महाराष्ट्रभर या संसद भवनाची चर्चा होत आहे। मी सातारा जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया कांतर तसेच बरोडा साम्राज्य महाराष्ट्र राज्य मी त्यांचे आभार मानतो, कारण की आपले छत्रपती उदयनराजे भोसले तसेच छत्रपती शिवराजे भोसले यांच्या संकल्पनेतून आपले नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्या टीमने पद्धतीने सांगून या अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। आणि आपली जी मिरवणूक आहे 14 तारखेची, ही 14 तारखेची मिरवणूक संध्याकाळी 12 वाजेपर्यंत पार पडेल व सर्व जेवढे आपले 15 ते 16 मंडळ आहेत साताऱ्यातली, त्यांना मी माझं आव्हान आहे की आपल्याला प्रशासनाने साथ दिलेली आहे, पोलीस प्रशासनाबरोबर आपली मिटिंग झालेली आहे, तर आपल्या जो DJ असेल त्याचा आवाज कमी आवाजात तो DJ वाजवून तसेच भव्य दिव्य कार्यक्रम आपले जे देखावे केलेले आहेत यासाठी बी आम्ही बक्षिसे देणार आहोत। जयंतीची मिरवणूक झाल्यानंतर 17 किंवा 18 तारखेपर्यंत आम्ही ऑल इंडिया पॅन्थरतर्फे व बरोडा साम्राज्यतर्फे काही बक्षिसे देणार आहोत। परंतु माझा जो निर्णय आहे तो असा 1 नंबर किंवा 2 नंबर किंवा 3 नंबर अशी बक्षिसं आम्ही काढणार नाही, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। पूर्ण मंडळांनी सातारा शहरामधील देखावे पूर्ण वेगवेगळे अशा पद्धतीने सजावट करतात व माझे सर्व म्हणजे यंग जी आपले कार्यकर्ते आहेत चांगल्या पद्धतीने ते मिरवणूक पार पाडतात। यासाठी मी एक वेगळा उपक्रम करणार आहोत आणि 17 किंवा 18 तारखेपर्यंत सर्व मंडळांना घेऊन आपल्या डॉक्टर बाबासाहेब स्मारकाच्या तिथे बक्षीस समारंभाचा वितरणचा कार्यक्रम मी माझ्यातर्फे ठेवणार आहोत। कारण की तुम्ही पाहू शकता की विविध कार्यक्रम असतात, परंतु तिथं 3 बक्षिसे दिली जातात, परंतु आपण आपले जे समाज कार्यकर्ते जे आहेत, आत्ता जे यंग कार्यकर्ते जे आहेत, त्यांनी जे आपल्या गल्लोगल्ली जे मंडळ आहेत त्या मंडळाची त्यांनी जी 4 ते 5 दिवसापासून जी तयारी चालू असते, हे पाहता हे माझ्या लक्षात येतं की आज आमच्यासारखे काम करणारे लोक असतात, तसेच आमच्याकडं पाहून ते काम करणारे आहेत उद्या, त्यामुळे त्यांना मी प्रतिसाद देणार आहे आणि चांगल्या पद्धतीने जयंती कशा पद्धतीने साजरी होईल हे मी बघणार आहे। आणि शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्या नगरपालिकेच्या हस्ते अत्यंत चांगली पद्धत करण्यात आली। आम्ही मिरवणुकीला होतो, त्याच्यानंतर आत्ता जे आपण देखावा बघितला आहे त्याच्यानंतर नगरपालिकेच्या जे मिरवणूक राहणार आहे त्याच्यामध्ये भव्य दिव्य अशी मिरवणूक त्यांची होणार आहे। अशा चांगल्या संकल्पनेतून आमचे जे नगराध्यक्ष आहेत व उपनगराध्यक्ष आहेत यांनी चांगल्यारीत्या काम केलेलं आहे आणि काम करत राहणार आहेत। आणि सातारा शहराचं एक उज्ज्वल म्हणजे म्हणतो आपण अस्तित्व चांगल्या पद्धतीने ते निर्माण करतील अशी मी आशा बाळगतो आणि सातारा जनतेसाठी हे काम करत राहतील व तसेच आमच्याकडून जेवढे होईल आम्ही तेवढे करू, एवढंच मी सांगतो। जय भीम, जय शिवराय, जय संविधान।